कुरेशी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय मुदखेड येथील नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात कुरेशी समाज हा आपला पारंपरिक व्यवसाय बैल, म्हैस, शेळी इत्यादी जनावरांची आठवडी बाजारात ने आणण्यासाठी वाहतुकीने खरेदी विक्री करत असतात। वाहतूक करीत असताना काही संघटनेकडून रस्त्यावर गाडी अडवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण करत असतात। कायद्याच्या चौकटीत बसून बाजार समितीचे परवाने, जनावरांचे दाखले, वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच वाहतुकीय परवाने आदी सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे असतात तरी देखील काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक आमच्या समाजावर अन्याय करत आहेत। समाजावर दिवसेंदिवस गोरक्षणाकडून होत असलेला त्रास यांना प्रतिबंध करण्यासाठी कुरेशी समाजाकडून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला आहे। यावेळी मुदखेड कुरेशी समाज तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस, अब्दुल रहमान, शहराध्यक्ष मोहम्मद कासिम, मोहम्मद हुसैन यांच्यासह कुरेशी समाज बांधव यांची उपस्थिती होती। आज 4 अगस्त 8वां महीना 2025 इस तारीख को कुरेशी तालुके के तरफ से, कुरेशी बिरादरी के तालुके के तरफ से जो मुदखेड़ में मुक मोर्चा रखा गया था, हमने जो भी है हमारी मांगे, जो हमारे को जो तकलीफ हो रही वो हमने यहाँ के तहसीलदार साहब को निवेदन दिए और पीआई साहब को भी वो समझाए कि भाई हमारे क्या आने वाले जो व्यापार में जो तकलीफ हो रही हमारे समाज को, चाहे कोई जानवर कोई समाज के नाम पे रुका के गाड़ी में हर तरीके की तकलीफ दे रहे, इन पे आप प्रशासन के तरफ से जो भी है वो आप उस पर नज़र रखो। हमारे जो होने वाले व्यापार में जो तकलीफ हो रही वो आप हमारा इसमें व्यवसाय है, लेकिन इसमें शेतकरी का माल है, हम एक दूसरे से दूसरे जगह ले आकर ट्रांसफरिंग करते, इसमें शेतकरी भी उतना ये है, उतना व्यापारी भी है। इसलिए हमारे तरफ से जो भी हमारे समाज को तकलीफ हो रही है, हमने इस मौके पे हम तहसीलदार साहब को और पीआई साहब के निवेदन दिए। हा आमच्या वस्ती लागत कुरेशी मोहल्ला आहे आणि त्या मोहल्ल्यामध्ये आमच्या पूर्वजापासून त्यांचा व्यवसाय आहे। हा का व्यवसाय नवीन नसून मी प्रशासनाला एवढं सांगतो की हा व्यवसाय काल परवा उभा केलेला नसून माझ्या कुरेशी महिल्यातल्या माणसांनी हा माझ्या पूर्वजापासून हा व्यवसाय आलेला आहे। त्यांचा हा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, त्यांचा हे बाजारपेठ आपल्या पूर्वजापासून भरती, त्या पूर्वजापासून ते गाड्या बैल आमच्या वस्तीतून या शहरातून पायी घेऊन जातात, आणतात। हे आतापर्यंत त्यांच्या या काळामध्ये एवढ्या या वय, मी आतापर्यंत माझं वय असं 32 वर्ष, तर माझ्या आजोबापासून मी आतापर्यंत बघत आलेला की कधीच हा प्रसंग माझ्या मुस्लिम समाजावर घडलेला नाही की एवढा बिकट प्रसंग या काळात घडलेला आम्हाला बघायला मिळते। हे वाईट वाटते। या प्रशासनाने याकडे कुरेशी मोहल्ल्यातल्या कुरेशी समाजाला कुठेतरी बघितलं पाहिजे की हा समाज दीन दलित आणि खूप बिकट परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय सांभाळतात। कसा व्यवसाय सांभाळतात त्याच्या कुटुंबाला माहिती। यांच्याकडे प्रशासनाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने भर घातला पाहिजे, यांच्या कशा योजना कुठे यांच्यापर्यंत पोहोचत काय हे प्रशासन कुठे बघत नाही। कुरेशी समाजाला शिक्षण मिळते काय, कुरेशी समाजाला काही व्यवसाय मिळते काय, कुरेशी समाज इतर समाजामध्ये कुठे प्रगतशील आहे का हे प्रशासन कुठेच बघताना दिसत नाही। फक्त यांच्या व्यवसायाला टार्गेट केलेलं दिसते प्रशासन। या प्रशासनाचा मी इथं निषेध करतो। तर लोक की त्यांना धरून जनावरे सोडून मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, ज्यांना काही अधिकार नाही। जर कोणी गुन्हा करत असेल तो गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा द्या, त्याच्यावर कारवाई करा। पण जो फक्त जनावर इथून तिथून दुसऱ्या गावाला घेऊन जात असताना तो कत्तलीसाठी नेत आहे म्हणून त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करणे, दादागिरी करणे, शासन आपला आहे म्हणून काही करता येत नाही। तरी हा कुरेशी समाज आम्ही लहानपणापासून पाहतो, त्यांच्या आजोबा पणजोबापासून या व्यवसायावर निर्भर आहेत। शासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नाही। जसं इतर समाजाला शिक्षणासाठी, धंद्यासाठी, रोजगारासाठी, नोकऱ्यासाठी शासन सवलत देते, पण कुरेशी समाजासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही। उलट ते स्वतः मेहनत करून आपली उपजीविका भागवतात, पण त्यांच्यावर इतर लोक अत्याचार करतात, गुन्हे दाखल करतात। त्या शासकीय कर्मचाऱ्याचाही काय हात असतो, बिना गुन्हा केल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात। कोर्टाचा आदेश मिळाल्यावरही त्यांची जनावरे सोडत नाही, त्यांचे ट्रक सोडत नाही। कित्येक प्रश्न माझ्याकडे आलते, मी माझ्या सिनियर ॲडव्होकेटकडे पाठविलो होतो। शासनाने कोर्टाने आदेश दिल्यावर पोलिसांचं काय काम असते, शासनाचं कोर्टाच्या आदेशाचे पालन करायचे। जर कोर्टाने आदेश दिला जनावरं सोडा, गाडी सोडा, पोलिसवाले सोडत नाही, अडवणूक करतात। तर माझी कुरेशी बांधवांना त्यांच्या व्यवसायात त्यांच्या मागण्यासाठी पूर्ण माझा पाठिंबा आहे। तो शासनाशी विनंती करतो की हा रोजगार त्यांनी चालू ठेवावा, त्यांना परवानगी द्यावी आणि इतर त्याच्यासोबत त्यांच्या रोजगाराचे संबंध सोडवावेत।
त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उपजीविकेसाठी काहीतरी योजना शासनाने कराव्या ही माझी स्वतःची अशी मागणी आहे व यांच्या सर्व जे काही बंद आहे याला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे बोलून 2 शब्द संपवतो.